मित्रांनो, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं आणि आशिया खंड आणि युरोप खंड यांना जोडणारा खुशकीचा मार्ग बंद झाला. साहजिकच या गोष्टीमुळे आशिया खंड आणि युरोप याच्यामध्ये चालणारा व्यापार खंडित झाला आणि मग या युरोपियन राष्ट्रांना आशिया खंडाकडे येणारे मार्ग शोधण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली, निकड भासू लागली. आणि यातूनच आशिया खंडाकडे येण्याचा पहिला प्रयत्न केला पोर्तुगीज खलाशी बार्थोलोमी डायस. 1487 मध्ये बार्थोलोमी डायस हा आफ्रिका खंडाचं शेवटचं टोक केप ऑफ गुड होप इथपर्यंत येऊन पोचला, पण त्यानंतर मात्र त्याला माघारी जावं लागलं. मग मित्रांनो, इसवी सन 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस याने आशिया खंडाकडे येण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्या प्रयत्नामध्ये अमेरिकेमध्ये जाऊन पोचला. अशा प्रकारे अमेरिका खंडाचा शोध ख्रिस्तोफर कोलंबसने लावला. आणि मग मित्रांनो, 7 जुलै 1497 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारताकडे येण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली आणि 20 मे 1498 मध्ये वास्को दी गामा हा भारतातील केरळमधील कालिकत या बंदरामध्ये पोहोचला. अशा प्रकारे आशिया खंडाकडे येणारा पहिला सागरी मार्ग शोधण्याचं श्रेय या वास्को दी गामाला जातं. त्याच्यानंतर मित्रांनो, 1595 मध्ये या सागरी मार्गांचा शोध लागल्यानंतर 1595 मध्ये भारतामध्ये डच आले. त्यानंतर मित्रांनो, 1615 मध्ये ब्रिटनचा भारतामध्ये प्रवेश झाला आणि इसवी सन 1664 मध्ये फ्रान्सने भारतामध्ये प्रवेश केला. मात्र त्यापूर्वी मित्रांनो, इंग्लंडमध्ये 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती आणि या ईस्ट इंडिया कंपनीला राणी एलिझाबेथ हिनं 15 वर्षासाठी भारतामध्ये व्यापार करण्याची एक सनद दिली होती आणि ही सनद घेऊन ब्रिटिश वकील सर थॉमस रॉ याने भारतामध्ये प्रवेश केला आणि भारतातील त्या काळचा जो सम्राट होता मुघल बादशाह जहांगीर, या मुघल बादशाह जहांगीरकडून या थॉमस रोने सुरत येथे व्यापार करण्याची पहिली परवानगी मिळवली. त्यानंतर मित्रांनो, 1609 मध्ये इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याने या ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्याची कायमस्वरूपी सनद देऊन टाकली. आता झालं काय मित्रांनो, भारतामध्ये त्या अगोदरच पोर्तुगीजांचा प्रवेश झाला होता, मग भारतामध्ये डच आले, त्याच्यानंतर भारतामध्ये ब्रिटन आलं आणि मग भारतामध्ये फ्रान्स आलं. आता या चारही युरोपियन सत्तांमध्ये भारताची बाजारपेठ काबीज करण्याची एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो, सगळ्यात जास्त जर स्पर्धा कोणामध्ये लागली असेल तर ती इंग्लंड आणि फ्रान्समध्ये झाली. आणि भारताच्या राजकारणामध्ये शिरकाव करण्याची एक संधी इंग्लंडला मिळाली. भारतातील व्यापारी सत्ता किंवा भारतातील व्यापार काबीज करण्याच्या या स्पर्धेमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये मित्रांनो एकूण 3 युद्ध झाली आणि या 3 युद्धांना आपण कर्नाटकची युद्ध असं म्हणतो. मित्रांनो, यातील जे पहिलं कर्नाटकचं युद्ध आहे हे 1746 ते 1748 मध्ये झालं आणि मित्रांनो हे पहिलं कर्नाटकचं युद्ध फ्रान्सने जिंकलं. मात्र त्यानंतर जी 2 युद्ध झाली कर्नाटकची, त्यातील जे दुसरं युद्ध आहे हे 1748 ते 1754 मध्ये झालं.
हे दुसरं युद्ध मात्र इंग्रजांनी जिंकलं आणि त्यानंतर मित्रांनो निर्णायक जे त्यांचं तिसरं युद्ध झालं, कर्नाटकचं आपण त्याला तिसरं युद्ध म्हणतो, 1760 मध्ये, ज्याला वंदिवॉशची लढाई असं सुद्धा म्हटलं जातं. ही निर्णायक लढाई इंग्रजांनी जिंकली. अशा प्रकारे मित्रांनो कर्नाटक प्रांतामध्ये इंग्रजांचा किंवा कर्नाटकच्या राजकारणामध्ये व्यापारामध्ये इंग्रजांचा चंचू प्रवेश झाला. मग मित्रांनो कर्नाटकमध्ये प्रवेश घेतल्यानंतर किंवा प्रवेश मिळवल्यानंतर इंग्रजांचं लक्ष बंगाल प्रांताकडे गेलं आणि बंगाल प्रांतामध्ये त्यावेळेला बंगालचा जो नवाब होता सिराज उद्दौला, या सिराज उद्दौलाचं त्या ठिकाणी राज्य होतं. आणि मित्रांनो हा बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये एक लढाई झाली, जिला आपण इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई म्हणतो. 23 जून 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. मात्र या प्लासीच्या लढाईमध्ये मुत्सद्दीपणानं इंग्रजांनी या सिराज उद्दौलाचा पराभव केला. त्यानंतर त्या ठिकाणी मीर जाफर नावाचा नवाब हा सत्तेमध्ये आला. मात्र मित्रांनो त्यानंतरच्या काळामध्ये 1764 मध्ये 22 ऑक्टोबर 1764 मध्ये आणखी एक बंगाल प्रांतामध्ये लढाई झाली, जिला आपण बक्सारची लढाई असं म्हणतो. या बक्सारच्या लढाईमध्ये मुघल बादशाह शाह आलम, बंगालचा नवाब मीर कासिम आणि अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला या 3 हिंदुस्थानी राजांचा किंवा बादशाहांचा इंग्रजांनी पराभव केला. आणि या बक्सारच्या लढाईनं इंग्रजांनी आपल्या सत्तेचा पाया या बंगाल प्रांतामध्ये रोवला. मित्रांनो बंगाल काबीज केल्यानंतर या ईस्ट इंडिया कंपनीचं पुढील लक्ष गेलं दक्षिण भारतातील म्हैसूर. या म्हैसूर प्रांत काबीज करण्यासाठी इंग्रजांनी म्हैसूरवरती चाल केली. 1799 मध्ये झालेल्या म्हैसूरच्या लढाईमध्ये म्हैसूरचा बादशाह टिपू सुलतान हा मारला गेला आणि 1799 मध्ये म्हैसूर इंग्रजांनी जिंकला. मित्रांनो म्हैसूर जिंकल्यानंतर इंग्रजांचं लक्ष भारतातील सिंध प्रांतावर गेलं आणि 1843 मध्ये अफगाणिस्तानवरती आपली पकड मजबूत करण्यासाठी 1843 मध्ये इंग्रजांनी सिंध प्रांत काबीज केला. त्यानंतर मित्रांनो सिंध हा प्रदेश काबीज केल्यानंतर इंग्रजांचं लक्ष वायव्येकडील पंजाब प्रांताकडे गेलं आणि यावेळेला पंजाब प्रांतामध्ये रणजित सिंहाचा मृत्यू झाला होता आणि रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा जो अल्पवयीन मुलगा होता दलीप सिंग याच्या वतीनं राणी जिंदन हा पंजाबचा कारभार पाहत होती. आणि मग इंग्रज आणि शीख यांच्यामध्ये 1845 ते 1846 या काळात पहिलं युद्ध झालं आणि 1849 मध्ये इंग्रज आणि शीख यांचं दुसरं युद्ध झालं आणि या दुसऱ्या निर्णायक युद्धामध्ये इंग्रजांनी शीखांचा पराभव केला. आणि मित्रांनो हा जो पंजाब प्रांत होता हा देखील इंग्रजांनी जिंकून घेतला किंवा गिळंकृत केला. त्यानंतर मित्रांनो 29 मार्च 1849 लॉर्ड डलहौसी याने पंजाबचं संस्थान खालसा केलं आणि ब्रिटिश साम्राज्याला जोडण्याचं काम केलं. पंजाब प्रांत जिंकल्यानंतर इंग्रजांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रवेश करण्याची आयती संधी राघोबादादा पेशवा यांच्यामुळे मिळाली. मित्रांनो राघोबादादा हे इंग्रजांना जाऊन मिळाल्यामुळे इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये पुन्हा 3 युद्ध झाली. मराठा इंग्रज हे पहिलं युद्ध 1775 ते 1782 मध्ये झालं, ज्याच्यामध्ये मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला आणि 1782चा सालबाईच्या तहाने इंग्रज मराठा पहिलं युद्ध संपलं. त्यानंतर मित्रांनो 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा या दुसऱ्या बाजीराव पेशवाने तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि याच्यावरून इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये दुसरं युद्ध झालं
आणि हे युद्ध मात्र इंग्रजांनी जिंकलं. 31 डिसेंबर 1802 मध्ये वसईचा तह झाला आणि इंग्रज मराठा दुसरं युद्ध देखील समाप्त झालं. त्यानंतर मित्रांनो मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा प्रवेश सुरू झाला आणि म्हणून या दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध तिसरं मराठा युद्ध इंग्रज मराठा युद्ध पुकारलं. आणि या युद्धामध्ये जे 1817 ते 1818 मध्ये झालं, या तिसऱ्या आणि निर्णायक युद्धामध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा अर्थात पेशव्यांचा पराभव केला. 17 नोव्हेंबर 1818 मध्ये मित्रांनो पेशवाईचा अंत झाला, मराठी साम्राज्याचा अस्त झाला. अशा प्रकारे मित्रांनो इंग्रजांनी 1818 पर्यंत संपूर्ण जवळजवळ आपला पूर्ण भारत काबीज केला. याच 1818 मध्ये इंग्रजांनी दिल्लीचा बादशाहचा देखील पराभव केला आणि दिल्ली सुद्धा आपल्या साम्राज्याला जोडली. म्हणजे मित्रांनो 1757 प्लासीची लढाई ते 1818 मराठा इंग्रज तिसरं युद्ध, या दरम्यानचा जो काळ होता, या दरम्यानच्या काळामध्ये इंग्रजांनी आपल्या संपूर्ण भारतावरती आपला कब्जा मिळवला. त्याच्यानंतर मित्रांनो साहजिकच भारतामध्ये जे राजे महाराजे होते, छोटे मोठे संस्थानिक होते, यांच्या मनामध्ये इंग्रज सत्तेबद्दल एक राग निर्माण झाला, एक असंतोष निर्माण झाला आणि त्याचा उद्रेक 1857चा जो स्वातंत्र्य समर या स्वातंत्र्य लढ्याने झाला. मात्र 1857च्या लढ्यामध्ये आपले स्वातंत्र्य सैनिक किंवा आपला पराभव झाला. म्हणजे 1857चा जो स्वातंत्र्य समर हे तितकंसं यशस्वी होऊ शकलं नाही. मात्र याचा एक परिणाम झाला, 1857 नंतर ब्रिटिश ईस्ट इंडियाकडे जो भारताचा कारभार होता आणि तो सावकाश इंग्लंडच्या पार्लमेंटकडे जाऊ लागला. 1858 मध्ये इंग्लंडच्या राणीने एक भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा प्रकाशित केला आणि या जाहीरनाम्यानुसार बंगालचा जो गव्हर्नर जनरल याला भारताचा व्हाईसरॉय बनवला आणि 1857च्या वेळी गव्हर्नर जनरल असलेला लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. मात्र मित्रांनो भारतीय जनतेच्या मनात प्रचंड असंतोष होता आणि मग भारतीय लोकांनी विधायक कार्यक्रमाकडे वाटचाल सुरू केली आणि यातूनच ॲलन ॲक्टिव्हियन ह्यूम ह्या निवृत्त स्कॉटिश अधिकाऱ्याच्या मदतीनं भारतामध्ये 28 डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. मित्रांनो राष्ट्रीय सभेचे एकूण 3 कालखंड मानले जातात. त्यातला जो पहिला कालखंड होता 1885 ते 1905, ज्याला आपण मवाळ कालखंड म्हणतो. त्याच्यानंतर मित्रांनो 1905 ते 1920 या कालखंडाला आपण जहाल कालखंड किंवा टिळक युग असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर 1920 ते 1947 हा तिसरा कालखंड ज्याला गांधी युग असं म्हटलं जातं. मित्रांनो आता 1920 ते 1947 हा जो गांधी युगाचा कालखंड होता, या गांधी युगाच्या कालखंडात मित्रांनो गांधीजींच्या नेतृत्वाखाली 1917 मध्ये चंपारण्याचा सत्याग्रह करण्यात आला. त्याच्यानंतर 1918 मध्ये खेडा सत्याग्रह करण्यात आला. 1914 ते 1924 खिलाफत चळवळ भारतामध्ये सुरू झाली. त्यानंतर मित्रांनो 1920 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली आणि 1930 मध्ये सविनय कायदेभंग. म्हणजे ह्या सगळ्या घटना या गांधी युगातील होत्या. मात्र त्याच वेळेला मित्रांनो की भारतामध्ये असा एक क्रांतिकारी गट निर्माण झाला की ज्यांच्या डोक्यामध्ये विचार घोळू लागले की ब्रिटिशांनी शस्त्राच्या धाकावर चालवलेला जो कारभार आहे याला शस्त्रानेच उत्तर दिलं पाहिजे. अशा प्रकारची विचारसरणी इथल्या क्रांतिकारकांची बनली आणि मग आपलं ध्येय साध्य करण्यासाठी या क्रांतिकारकांनी आपल्या गुप्त संघटना उभारल्या, शस्त्रास्त्र मिळवणं, वृत्तपत्र चालवणं, परदेशात राहून क्रांतिकार्याला मदत करणं, अशा प्रकारच्या गोष्टी क्रांतिकारी चळवळीमधून सुरू झाल्या. आणि यातूनच मित्रांनो 1901 मध्ये अनुशीलन समिती आणि त्यामध्ये रासबिहारी बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सरदार उधमसिंग, चंद्रशेखर आझाद, मदनलाल धिंगरा, स्वातंत्र्यवीर सावरकर, मादाम कामा, सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार अशा कितीतरी क्रांतिकारकांच्या आपल्याला गोष्टी सांगता येतील.
आणि हे सगळं सुरू असतानाच जपानमध्ये जाऊन सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारलं होतं आणि सुभाषचंद्र बोसांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना देखील आपलं सैन्य घेऊन भारताकडे मार्गक्रमण करत होती. मित्रांनो, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या सगळ्या घटना महत्वाच्या आहेत. एकीकडे सत्याग्रह चालू असतानाच एकीकडे क्रांतिकारकांची चळवळ सुद्धा फोफावली होती. त्याच वेळेस जपानमध्ये जाऊन सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली होती. आणि मग मित्रांनो, इंग्लंड सरकारच्या लक्षात आलं की आता आपण भारतामध्ये जास्त वर्ष राज्य करू शकत नाही. त्या दृष्टीने त्यांनी आपली पावलं उचलायला सुरुवात केली. 1935च्या कायद्यानुसार भारतामध्ये 1937 मध्ये प्रांतिक निवडणुका झाल्या आणि या मित्रांनो, या निवडणुकामध्ये भारतामध्ये ब्रिटिश शासित प्रांत जे 11 प्रांत होते, या 11 प्रांतापैकी जवळजवळ 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेचं सरकार आलं आणि आपल्या लोकांची सरकार या ठिकाणी चालू झाली. मात्र 3 सप्टेंबर 1939 युरोपमध्ये दुसरं महायुद्ध 1 सप्टेंबरला सुरू झालं होतं. भारतीय लोकांना कोणत्या प्रकारचा विश्वास न घेता त्यावेळेचे व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत या युद्धामध्ये सहभागी असल्याची घोषणा केली. त्यामुळे साहजिकच भारतीय लोकांच्या मनात थोडासा असंतोष निर्माण झाला होता. आणि मात्र मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसने युद्धात लढण्यासाठी एक शर्त ठेवली होती की आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. जर आम्हाला इंग्लंड संपूर्ण स्वातंत्र्य देत असेल तर आम्ही या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडला मदत करायला तयार आहोत. मात्र ही जी अट होती ही फेटाळली गेली आणि साहजिकच 1 नोव्हेंबर 1939 8 प्रांतिक मंडळाची सरकार होती यांनी आपले राजीनामे दिले. त्यानंतर मित्रांनो, भारताशी विधायक चर्चा करण्यासाठी क्रिप्स योजना आली. 1492 1942 मध्ये भारतामध्ये क्रिप्स मंडळ आलं. 29 मार्च 1942 या क्रिप्स योजना जाहीर केली गेली आणि या क्रिप्स योजनेनुसार भारतात संघ राज्याची त्वरित निर्मिती करून भारताला वसाहतीचं स्वातंत्र्य देण्यात येईल. त्यानंतर युद्ध समाप्तीनंतर भारतामध्ये घटना निर्मितीसाठी निवडणुका घेण्यात येतील. अशा प्रकारच्या अटी किंवा तरतुदी या क्रिप्स योजनेमध्ये होता आणि साहजिकच राष्ट्रीय सभेने मुस्लिम लीगने क्रिप्स योजना फेटाळली. त्यानंतर मित्रांनो, पुढचा जो टप्पा येतो आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा 8 ऑगस्ट 1942. 8 ऑगस्ट 1942 मध्ये महात्मा गांधीजींनी भारतीय जनतेला करा किंवा मरा, ज्याला आपण करेंगे या मरेंगे असा प्रकारचा संदेश दिला आणि चले जावचा नारा ब्रिटिशांना दिला. 9 ऑगस्ट 1942 या 9 ऑगस्टच्या पहाटे ब्रिटिशांनी महात्मा गांधीजींसह मौलाना अब्दुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या किमान 148 महत्वाच्या नेत्यांना पहाटे पहाटे जेरबंद केलं, त्यांना अटक केलं आणि त्यांना अज्ञातस्थळी तुरुंगामध्ये ठेवलं. साहजिकच ही वार्ता पूर्ण भारतभर वाऱ्यासारखी पसरली. प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचं वृत्त जनतेमध्ये पसरलं. मात्र न डगमगता जनतेने स्वतःच्या चले जावच्या आंदोलनाला दिशा देण्याचं काम केलं. त्याच वेळेला जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, SM जोशी, शिरूभाऊ लिमये, यशवंतराव चव्हाण, नाग गोरे, वसंतदादा पाटील, सुचेता कृपलानी या लोकांनी भूमिगत राहून ही चळवळ काय केली, पुढे चालू ठेवली आणि याच्यातूनच भूमिगत चळवळीची सुरुवात झाली. त्याच वेळेला मित्रांनो, बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशमधील बालिया, महाराष्ट्रातील सातारा अशा अनेक ठिकाणी प्रति सरकार स्थापन झाली, जनतेची सरकार स्थापन झाली. अशा प्रकारे हा भारताचा स्वातंत्र्याचा लढा अधिकच वाढत गेला, उग्र होत गेला. त्यानंतर हा जो लढा चालू होता या लढ्याला भारतीय नौसेनेने देखील पाठिंबा दिला. 18 फेब्रुवारी 1946 या दिवशी मुंबई येथे तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवरील 20,000 भारतीय सैनिकांनी उठाव केला. अशा प्रकारे भारतामध्ये हे उठावाचं लोट जास्त पसरत चाललं. आता मात्र इंग्रज सरकारला कळलं की भारतीय लोकांना खुश करण्यासाठी काहीतरी करावं लागेल, काहीतरी उपाययोजना करावी लागेल आणि म्हणून 14 जून 1946 मध्ये तेव्हाचे व्हाईसरॉय वेव्हेल यांनी वेव्हेल योजना मांडली. मात्र ही वेव्हेल योजना भारतीय लोकांनी पूर्णपणे फेटाळली.
त्यानंतर मित्रांनो, भारतीय लोकांशी चर्चा करण्यासाठी 16 मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन आलं आणि या कॅबिनेट मिशनने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याच्यानंतर मुस्लिम लीग या अशा एकूण जे भारतातील प्रमुख पक्ष होते यातील जवळजवळ 472 भारतीय नेत्यांशी त्यांनी मुलाखती घेतल्या, त्यांच्याशी विचार केला, विनिमय केला आणि कॅबिनेट मिशनने आपला अहवाल सादर केला. आणि या कॅबिनेट मिशननुसार भारतातील संस्थाने व प्रांत यांचं मिळून एक संघराज्य स्थापन करावं. नव्या संघराज्याचं संविधान निर्मितीचं काम भारतीय लोकांनी करावं आणि ते लोकसंख्येच्या आधारावर त्याचे सदस्य ठरवावेत. भारतातील प्रमुख पक्षांचं हंगामी सरकार स्थापन करावं आणि हे सरकार संविधान निर्माण होईपर्यंत तसंच चालू राहील, अशा प्रकारच्या तरतुदी या कॅबिनेट मिशनमध्ये होत्या. काँग्रेसने ही कॅबिनेट मिशनची योजना मात्र स्वीकारली आणि 1946 भारतामध्ये घटना समितीच्या निवडणुका झाल्या. 2 सप्टेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये अंतिम सरकार किंवा हंगामी सरकारची मित्रांनो स्थापना झाली. त्यानंतर 25 ऑक्टोबर 1946 सुरुवातीला जे मुस्लिम लीग या अंतिम सरकारमध्ये सहभागी झाली नव्हती, मात्र त्यानंतर 25 ऑक्टोबर 1946 ला मुस्लिम लीग अंतिम सरकारमध्ये किंवा हंगामी सरकारमध्ये सहभागी झालं. त्यानंतर त्रिमंत्री योजना आली, मात्र ही त्रिमंत्री योजना मुस्लिम लीगने फेटाळली, कारण त्याच्यामध्ये स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र किंवा पाकिस्तानच्या निर्मितीचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसल्यामुळं मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली होती. साहजिकच त्यांच्या मनात एक असंतोष निर्माण झाला आणि मित्रांनो 16 ऑगस्ट 1946 मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती दिन जाहीर केला आणि पूर्ण भारतभर दंगली सुरू झाल्या. हिंदू मुसलमान दंगली प्रचंड प्रमाणामध्ये सुरू झाल्या. 20 फेब्रुवारी 1947 ब्रिटनचे प्रधानमंत्री क्लेमेंट ॲटली यांनी जून 1948 पूर्वी भारतात सत्तांतर घडवलं जाईल अशा प्रकारची घोषणा केली आणि भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मित्रांनो सुकर झाला. आणि आपल्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी प्रधानमंत्री ॲटली यांनी वेव्हेल यांच्या जागी एक नवीन व्हाईसरॉय माउंटबॅटन यांची नियुक्ती केली. 3 जून 1947 माउंटबॅटन यांनी भारताशी संबंधित माउंटबॅटन योजना जाहीर केली आणि या योजनेनुसार भारताची फाळणी होऊन या फाळणीद्वारे भारत व पाकिस्तान ही 2 नवी राज्ये निर्माण करण्यात येतील. त्यानंतर भारतात जी जवळजवळ 609 संस्थानं होती, या संस्थानिकांनी एकतर ते भारतात सामील होऊ शकतात किंवा पाकिस्तानात सामील होऊ शकतात किंवा त्यांना वाटलं तर ते स्वतंत्र देखील राहू शकतात. अशा प्रकारच्या तरतुदी याच्या माउंटबॅटन योजनेमध्ये होत्या. आणि मित्रांनो त्यानंतर या माउंटबॅटन योजनेवर आधारित भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 रोजी संमत झाला आणि 15 ऑगस्ट 1947 भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र नवे देश अस्तित्वात आले, 2 नवी राज्य अस्तित्वात आली. त्यानंतर या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार ब्रिटनने घोषित केलं की ब्रिटनच्या बादशाचा किंवा ब्रिटनच्या राजाचा भारताचा बादशाह म्हणून जो कार्यकाल असेल तो यानंतर संपुष्टात येईल. भारताचा बादशाह त्यांचं पद संपुष्टात येईल. संस्थानावरची जी ब्रिटिशांची सत्ता ही 15 ऑगस्ट 1947 अगोदर नष्ट होईल. त्यानंतर संस्थानांना एकतर भारत किंवा पाकिस्तान किंवा स्वतंत्र राहता येईल अशा प्रकारची तरतूद या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये देखील होती. आणि मित्रांनो त्यानंतर असं घोषित केलं की 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश संसदेला भारतविषयक कायदा करण्याचा कोणताही अधिकार उरणार नाही. आणि मित्रांनो ज्या दिवसाची संपूर्ण भारत आतुरतेने वाट बघत होता, आसुसेने वाट बघत होता, ती 15 ऑगस्ट 1947 रम्य पहाट भारतामध्ये उगवली आणि 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या शृंखलातून जखडलेला हा भारत स्वतंत्र झाला. दिल्लीतील लाल किल्ल्यावरील इंग्रजांचं युनियन जॅक हे त्यांचा ध्वज खाली खेचण्यात आला आणि त्या ठिकाणी भारताचा तिरंगा मित्रांनो डौलाने फडकू लागला आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शपथ घेतली. मित्रांनो, अशा प्रकारे 1615 मध्ये आलेले इंग्रज हे जवळजवळ 330 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांनी भारतातील निघून गेले.